हॅलो स्टुडंट्स, आजचा आपला जो पुढचा पॉईंट आहे सोल्युशन चॅप्टरमधला शेवटचा पॉईंट आज आपल्याला बघायचा आहे. क्वालिटेटिव्ह प्रॉपर्टीमध्ये आज आपण लास्ट पॉईंट डिस्कस करणार आहे, ऑस्मोसिस अँड ऑस्मोटिक प्रेशर. ओके, ह्याच्यामध्ये बऱ्यापैकी सगळ्या डेफिनेशन्स आहेत आणि थोडेफार इक्वेशन्स 1, 2 ते 3 पॉईंट आपल्याला बघायचे आहेत. मग आज आपला हा जो चॅप्टर आहे सोल्युशन्स हा संपतो आहे. तर बघा, पहिली डेफिनेशन आहे आज आपली ऑस्मोसिस. ही कन्सेप्ट तुम्हाला बायोमध्ये पण रिपीट होईल. तात्पुरतं याची डेफिनेशन बघा कशी दिली. ऑस्मोसिस म्हणजे काय असतं बघा, द स्पॉन्टॅनियस युनिडायरेक्शनल फ्लो ऑफ सॉल्वंट मोलेक्युल्स थ्रू ए सेमी परमिएबल मेम्ब्रेन इन टू द सोल्युशन. 2 डेफिनेशन दिलेले आहेत इथं. दुसरी डेफिनेशन काय आहे बघा, फ्लो ऑफ सॉल्वंट फ्रॉम ए सोल्युशन ऑफ लोअर कॉन्सन्ट्रेशन टू दी सोल्युशन ऑफ हायर कॉन्सन्ट्रेशन थ्रू ए सेमी परमिएबल मेम्ब्रेन. आता ह्याच्यामध्ये बरेचसे वर्ड आलेले आहेत. स्पॉन्टॅनियस आणि युनिडायरेक्शनल या शब्दांचे अर्थ बघा काय आहेत. पहिल्या डेफिनेशनमध्ये स्पॉन्टॅनियस म्हणजे तिथं कुठल्याही टाईपचा एक्सटर्नल आपल्याला स्ट्रेस द्यावा लागत नाही, त्याचं तो किंवा स्वतःहून होणारी ही प्रोसेस असते स्पॉन्टॅनियस. आणि युनिडायरेक्शनल म्हणजे एकाच दिशेनं, म्हणजे ऑस्मॉसिसमध्ये होतं काय, असे स्पॉन्टॅनियस आणि युनिडायरेक्शनल फ्लो असतात कुणाचे, सॉल्वंट मोलेक्युलचे थ्रू अ सेमी परमिएबल मेम्ब्रेन. मग एक मेम्ब्रेन असतं सेमी परमिएबल मेम्ब्रेन, त्याची डेफिनेशन आपण पुढे बघणार आहे. सेमी परमिएबल मेम्ब्रेनमधनं होणारा युनिडायरेक्शनल आणि स्पॉन्टॅनियस फ्लो सॉल्वंट मोलेक्युलचा जो असतो त्याला ऑस्मॉसिस म्हटलं जातं. किंवा दुसरी एक डेफिनेशन आहे, सॉल्वंटचाच फ्लो असतो फ्रॉम लोअर कॉन्सन्ट्रेशन टू दी हायर कॉन्सन्ट्रेशन, म्हणजे कमी कॉन्सन्ट्रेशनच्या सोल्युशनमधनं हायर कॉन्सन्ट्रेशनच्या सोल्युशनमध्ये होणारा सॉल्वंटचा फ्लो सेमी परमिएबलच्या थ्रू. आता हे सेमी परमिएबल आणि परमिएबल असे 2 मेम्ब्रेन असतात. सेमी परमिएबल या शब्दाचा अर्थ काय बघा, इथं सेमी म्हणजे हाफ आणि परमिएबल म्हणजे अलाव करणारं. ओके, ह्या शब्दाचा अर्थ असा आहे. मग सेमी परमिएबल मेम्ब्रेन म्हणजे काय असतं बघा, हे असं मेम्ब्रेन असतं विच अलाउज ओनली सॉल्वंट मोलेक्यूल बट नॉट सोल्यूट मोलेक्यूल टू पास थ्रू इट. हे असं मेम्ब्रेन असतं जे स्वतःमधनं फक्त सॉल्वंट मोलेक्युललाच पास करू शकतं, सोल्यूट मोलेक्युल ज्याच्यामधनं पास होऊ शकत नाहीत, अशा मेम्ब्रेनला सेमी परमिएबल मेम्ब्रेन म्हटलं जातं. मग जर डायग्रॅमॅटिक व्ह्यूनं आपल्याला बघायचं असेल तर बघा, समजा ही एक डायग्रॅम आहे, ह्याच्यामध्ये हे सेमी परमिएबल मेम्ब्रेन आहे. एका साईडला हे सोल्युशन आहे, एका साईडला हे तुमचं सॉल्वंट आहे. हे जे मधलं मेम्ब्रेन आहे हे काय करतं, फक्त सॉल्वंटला पास करतं आपल्यामधून, म्हणजे सॉल्वंटचं कॉन्सन्ट्रेशन हे कमी असणार आहे ॲज कम्पेअर टू दी सोल्युशन, हे आपण बघितलं आहे. मग कमी कॉन्सन्ट्रेशनकडनं जास्त कॉन्सन्ट्रेशनकडं होणारा सॉल्वंट मोलेक्युलचा फ्लो सेमी परमिएबल मेम्ब्रेनमधनं, ह्याला म्हटलं जातं ऑस्मोसिस. ओके, ह्या डेफिनेशनशी रिलेटेड हे डायग्रॅमॅटिक रिप्रेझेंटेशन आहे. तशीच पुढची डेफिनेशन आहे बघा आपली ऑस्मोटिक प्रेशर. आता ऑस्मोटिक प्रेशर डिनोट केलं जातं सिम्बॉल पाय. ऑस्मोटिक प्रेशरला डिनोट करताना पाय हे सिम्बॉल यूज केलं जातं. डेफिनेशन काय आहे बघा ऑस्मोटिक प्रेशरची, द एक्सेस ऑफ प्रेशर ऑन द साईड ऑफ अ सोल्युशन दॅट स्टॉप्स दी नेट फ्लो ऑफ सॉल्वंट इन टू द सोल्युशन थ्रू सेमी परमिएबल मेम्ब्रेन. हे अशा टाईपचं एक एक्सेस प्रेशर क्रिएट केलं जातं सोल्युशनच्या साईडनं, ज्याच्यामुळं काय होतो, सेमी परमिएबल मेम्ब्रेनमधनं होणारा जो सॉल्वंटचा फ्लो आहे तो स्टॉप केला जातो. हे जे अशा टाईपचं एक्सेस प्रेशर क्रिएट केलेलं असतं त्या प्रेशरला ऑस्मोटिक प्रेशर म्हटलं जातं. डायग्रॅमच्या थ्रू आपण हे पण एक्सप्लेन करू शकतो. आता याच्यामध्ये काय असतं बघा, एक असेंब्ली सेट केलेली आहे, ह्याच्यामध्ये सुक्रोज सोल्युशन घेतलेलं आहे. आणि ह्या सुक्रोज सोल्युशनमध्ये थोडंफार वॉटरशी रिलेटेड, वॉटर ह्याच्यामध्ये सॉल्वंट आहे आणि सुक्रोजचे जे तुमचे मॉलिक्यूल असणार आहे ते सोल्यूट आहे. ह्याच्यामध्ये एक थिसल फनेल इन्व्हर्टेड शेपमध्ये ठेवलेलं आहे आणि ह्या थिसल फनेलचं जे ओपनिंग आहे त्याला सेमी परमिएबल मेम्ब्रेन लावलेलं असतं. काय होतं बघा, जेव्हा आपण हे थिसल फनेल सेमी परमिएबल मेम्ब्रेन लावून ह्याच्यामध्ये इन्व्हर्ट करतो तेव्हा ह्या सोल्युशनमध्ये असणारे जे सॉल्वंट आहेत, म्हणजे जे वॉटरचे मॉलिक्यूल आहेत, हे मेम्ब्रेन सेमी परमिएबल असल्यामुळं ह्याच्यामधनं पास व्हायला लागतात आणि ठराविक हाईटपर्यंत हे सोल्युशनमधलं जे सॉल्वंट आहे ते त्याची हाईट इन्क्रीज होत जाते. ओके, आणि ही इन्क्रीज झाल्यानंतर थोड्या वेळानं काय होतं की इथं जी इन्क्रीज होणारी जी हाईट आहे
ती थोड्या वेळानं तेवढीच राहते. इट डू नॉट इन्क्रीज फर्दर. हे कशामुळे होतं तर सोल्युशनच्या साईडनं इथं एक टाईपचं प्रेशर क्रिएट केलं जातं आणि ते एक्सेस प्रेशर जेव्हा तिथं क्रिएट होणार तेव्हा जो नेट फ्लो असतो तो तिथं स्टॉप केला जातो. हे जे एक्सेस प्रेशर तिथं क्रिएट होतं त्याच प्रेशरला म्हटलं जातं ऑस्मॉटिक प्रेशर. ओके, हे 1 मार्कला ही डेफिनेशन बऱ्याच वेळेला विचारले. तसंच ऑस्मॉसिसची डेफिनेशन पण खूप वेळेला विचारले. दोन्हीही ज्या डेफिनेशन आता मी सांगितल्या त्या लक्षात ठेवायच्या आहेत केअरफुली. ऑस्मॉटिक प्रेशरवरतीच परत सोल्युशनचे परत 1, 2 ते 3 टाईप पडतात. हे सुद्धा 1 मार्कला आपल्याला बऱ्याचपैकी विचारलेले आहेत. त्याच्यापैकी पहिला टाईप आहे आयसोटॉनिक सोल्युशन. आयसो मीन्स सेम. ओके, डेफिनेशन अगदी सोपे आहेत बघा. आयसोटॉनिक सोल्युशन म्हणजे कसले सोल्युशन असतात, 2 किंवा 2पेक्षा सोल्युशन जर असतील आणि दोघांचं किंवा जेवढे तुमच्याकडे सोल्युशन आहेत त्या सगळ्यांचं ऑस्मॉटिक प्रेशर जर सेम असेल. डेफिनेशन कशी आहे बघा, 2 or more सोल्युशन्स हॅविंग सेम ऑस्मॉटिक प्रेशर, अशा सोल्युशन्सलाच आयसोटॉनिक सोल्युशन म्हणायचं. शब्दाचा अर्थ कळाला आहे. आयसो म्हणजे सेम ऑस्मॉटिक प्रेशर असणारे सोल्युशन्स आयसोटॉनिक सोल्युशन. एक्झाम्पल बघा, समजा 0.05 मोलर युरिया सोल्युशन घेतलं आणि 0.05 मोलर शुगर सोल्युशन घेतलं तर दोघांच्यावरती असणारं ऑस्मॉटिक प्रेशर हे तुमचं सेम राहतं. इट इज रिगार्डिंग टू दी आयसोटॉनिक. त्याच पद्धतीनं हायपरटॉनिक. हायपर म्हणजे जास्त किंवा हाय. मग ह्याची डेफिनेशन कशी असणार बघा, अ सोल्युशन हॅविंग ऑस्मॉटिक प्रेशर हायर दॅन दॅट ऑफ अनादर सोल्युशन. म्हणजे समजा तुमच्याकडे 2 किंवा 2 सोल्युशन आहेत आणि 2पैकी एका सोल्युशनचं ऑस्मॉटिक प्रेशर दुसऱ्यापेक्षा जास्त येत असेल तर ज्या सोल्युशनचं ऑस्मॉटिक प्रेशर जास्त येतं त्याला हायपरटॉनिक सोल्युशन म्हटलं जातं. एक्झाम्पल जर कन्सिडर केलं, समजा 0.1 मोलर युरिया सोल्युशन आहे आणि 0.05 मोलर शुगर सोल्युशन आहे, तर ऑब्व्हियसली 0.1 मोलर जे तुमचं युरिया सोल्युशन असणार ते हायपरटॉनिक सोल्युशन असणार. नेक्स्ट तशाच पद्धतीची डेफिनेशन पुढची हायपोटॉनिक. हायपो म्हणजे कमी. बघा, आयसो म्हणजे सेम, हायपर म्हणजे जास्त, हायपो म्हणजे कमी. हायपोटॉनिक म्हणजे काय असणार आहे, जिथं 2 सोल्युशन असतील आणि एकाचं प्रेशर ऑस्मॉटिक प्रेशर कमी असणार आणि एकाचं जास्त, म्हणजे ज्याचं ऑस्मॉटिक प्रेशर कमी असेल ते हायपोटॉनिक. डेफिनेशन बघा, सोल्युशन हॅविंग ऑस्मॉटिक प्रेशर लोअर दॅन दॅट ऑफ अनादर सोल्युशन. मग तेच एक्झाम्पल आपण घेऊ शकतो. 0.05 मोलर सुक्रोज सोल्युशन हायपोटॉनिक कन्सिडर करा आणि 0.01 मोलर युरिया सोल्युशन हे हायपरटॉनिक येणार आहे. ह्या फॉर्मशी रिलेटेड ह्या 3ही डेफिनेशन तितक्याच महत्त्वाच्या आहेत 1 मार्कासाठी. जसं आपण ऑस्मॉसिस बघितलं तशीच अजून एक कन्सेप्ट असते रिव्हर्स ऑस्मॉसिस. ऑस्मॉसिसच्या बरोबर अपोजिट असतं रिव्हर्स ऑस्मॉसिस, त्यालाच डिसलायनेशन म्हटलं जातं. हे सुद्धा महत्त्वाचं आहे. आता ऑस्मॉसिसमध्ये आपण काय बघितलं होतं बघा, सॉल्व्हंटचा फ्लो असतो लोअर कॉन्सन्ट्रेशनकडनं हायर कॉन्सन्ट्रेशनच्या सोल्युशनकडं. इथं रिव्हर्समध्ये मी काय सांगितलं, हे एक्झॅक्टली अपोजिट. म्हणजे काय असणार आहे, सॉल्व्हंट मॉलिक्युलचा फ्लो असणार आहे हायर कॉन्सन्ट्रेशनकडनं लोअर कॉन्सन्ट्रेशनच्या सोल्युशनकडं. म्हणजे डेफिनेशन 1 मार्कला विचारली तर कशी लिहाल बघा, दी फ्लो ऑफ सॉल्व्हंट फ्रॉम अ सोल्युशन ऑफ हायर कॉन्सन्ट्रेशन टू दी सोल्युशन ऑफ लोअर कॉन्सन्ट्रेशन थ्रू अ सेमी परमिएबल मेम्ब्रेन. डिसलायनेशन प्रोसेस म्हटलं जातं त्याला. तर डिसलायनेशन हे कुठं यूज केलं जातं किंवा रिव्हर्स ऑस्मॉसिसचा नेमका यूज काय आहे. समजा सी वॉटर जर घेतलं आपण तर सी वॉटरमध्ये खूप सारे सॉल्ट्स असतात आणि जर नॉर्मल वॉटर आपण घेतलं तर त्याच्यामध्ये सॉल्टचं थोडं टेंडन्सी किंवा त्यांचं जे प्रमाण आहे ते कमी असतं. मग समुद्राच्या पाण्याचं कन्व्हर्जन जर आपल्याला त्यातले सॉल्ट रिमूव्ह करायचे असतील तर तिथं डिसलायनेशनची प्रोसेस वापरली जाते. सेमी परमिएबल मेम्ब्रेन क्रिएट केलं जातं आणि ऑस्मॉटिक प्रेशरशी रिलेटेड कंडिशन मेंटेन ठेवून समुद्राच्या पाण्यातले जे सॉल्ट आहेत म्हणजे हायर कॉन्सन्ट्रेशनचं कन्व्हर्जन किंवा हायर कॉन्सन्ट्रेशनमधले फक्त सॉल्व्हंट मोलेक्युल इकडं पास केले जातात लोअर कॉन्सन्ट्रेशनच्या सोल्युशनमध्ये आणि मग समुद्राच्या पाण्याला पिण्याच्या पाण्यामध्ये आपल्याला कन्वर्ट करता येतं बाय युझिंग डिसलायनेशन प्रोसेस. ह्याच्यावरती पण तुम्हाला क्वेश्चन विचारला जातो. डिसलायनेशन ऑर डिफाईन रिव्हर्स ऑस्मॉसिस ह्या फॉर्ममध्ये. आता ह्या ऑस्मॉटिक प्रेशरवरतीच न्यू सिलेबस जर कन्सिडर केला तर त्याच्यामध्ये ऑस्मॉटिक प्रेशरशी रिलेटेड लॉज जे आहेत त्याला कंबाईन करून शेवटी एक इक्वेशन काढले. मग ते जे 2 त्याच्या अगोदरचे पॉईंट आहेत ते न्यू टेक्स्टबुकमध्ये तुमच्या दिलेले नाही आहेत, ते मी परत एकदा इथं देते बघा. लॉज ऑफ ऑस्मॉटिक प्रेशर असा पॉईंट आहे हा. ह्याच्यामध्ये 1, 2 ते 3 लॉज आपण बघणार आहे. त्याच्यामध्ये पहिला लॉ आहे लॉ ऑफ वॉन्ट ऑफ बॉईल्स लॉ. ओके, वॉन्ट ऑफ बॉईल्स लॉ काय सांगतो बघा, कॉन्स्टंट टेम्परेचर जर कन्सिडर केलं तर ऑस्मॉटिक प्रेशर डायल्यूट सोल्युशनचं
हे डायरेक्टली प्रोपोर्शनल असतं त्याच्या मोलर कॉन्सन्ट्रेशनला किंवा इन्व्हर्सली प्रोपोर्शनल असतं त्याच्या व्हॉल्यूमला. ओके, आता इक्वेशनच्या फॉर्ममध्ये हा लॉ अगदी सोपा आहे. कॉन्स्टंट टेम्परेचरला ऑस्मॉटिक प्रेशर, जर आपण ऑस्मॉटिक प्रेशर पाय या सिम्बॉलनं डिनोट केलं तर हे ऑस्मॉटिक प्रेशर डायरेक्टली प्रोपोर्शनल असतं कॉन्सन्ट्रेशन जर आपण सी ह्या सिम्बॉलनं मेन्शन केलं तर त्यानुसार लॉचं इक्वेशन कसं येणार बघा, पाय इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू सी. हा वॉन ऑफ बॉइल्स लॉ आहे. आणि काय म्हटलं की इन्व्हर्सली प्रोपोर्शनल असतं व्हॉल्यूमला. मग कसं येणार, पाय इज इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू 1/v असं पण आपण लिहू शकतो, तेही बरोबर आहे. आता सी सी इज कॉन्सन्ट्रेशन. सी म्हणजे काय असतं, कॉन्सन्ट्रेशन. मग आपल्याला माहिती आहे कॉन्सन्ट्रेशन म्हणजे काय असतं, n/v म्हणजे नंबर ऑफ मोल्स प्रेझेंट इन अ पर्टिक्युलर व्हॉल्यूम. n/v म्हणजेच कॉन्सन्ट्रेशन. मग आपण कॉन्सन्ट्रेशन सीच्या ऐवजी n/v पुट करू शकतो ना. त्यामुळे मग पुढे इक्वेशनमध्ये चेंज काय येणार बघा, पाय इज प्रपोर्शनल टू n/v. ओके, और असं इन्व्हर्सली प्रोपोर्शनलमध्ये मगाशी सांगितलं त्या पद्धतीने पाय इज इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू 1/v. समजा इथं n जर कॉन्स्टंट आपण कन्सिडर केला आणि जर प्रोपोर्शनॅलिटीचं साईन रिमूव्ह आपण केलं तर इक्वेशनमध्ये चेंज कसं येणार, डायरेक्टली पाय v इज इक्वल टू कॉन्स्टंट. हा पहिला लॉ आहे ऑस्मॉटिक प्रेशरशी रिलेटेड इक्वेशन, पाय इज प्रोपोर्शनल टू सी. तसंच दुसरा लॉ आहे बघा, वॉन ऑफ चार्ल्स लॉ. चार्ल्स लॉ काय सांगतो बघा, डायल्यूट सोल्युशनचं ऑस्मॉटिक प्रेशर हे डायरेक्टली प्रोपोर्शनल असतं ॲब्सोल्यूट टेम्परेचरला. म्हणजे ऑस्मॉटिक प्रेशर पाय आणि टेम्परेचर जर टीनं आपण डिनोट केलं तर इक्वेशन कसं मिळणार, पाय इज प्रोपोर्शनल टू टी. आणि जर प्रोपोर्शनॅलिटीचं साईन रिमूव्ह केलं तर पुढे इक्वेशन चेंज तुम्हाला असा मिळेल, पाय अपॉन टी इज इक्वल टू कॉन्स्टंट. सोपी इक्वेशन आहेत. आता ह्या दोन इक्वेशनचं कॉम्बिनेशन करून फायनली मग जनरल सोल्युशनचं इक्वेशन एक क्वांटमनं पुढं आपल्याला दिले. त्याच्यामध्ये काय केले, वरचे जे दोन लॉ आपण बघितले, बॉइल्स लॉ आणि चार्ल्स लॉ, ह्यांना कंबाईन केले. आता ते दोन लॉ जेव्हा आपण कंबाईन करतो तेव्हा आपल्याला इक्वेशन कसं मिळतं बघा, पाय प्रोपोर्शनल टू t/v इज इक्वल टू कॉन्स्टंट. आता प्रोपोर्शनॅलिटीचं साईन आपण रिमूव्ह केलं तर इक्वेशनमध्ये चेंज काय मिळणार, पाय v इज इक्वल टू kt, वेअर k इज अ प्रोपोर्शनॅलिटी कॉन्स्टंट. आता इक्वेशन जर नीट बघितलं, पाय v इज इक्वल टू kt हे समान किंवा सिमिलर कुणासारखं दिसते आपल्याला, गॅस जनरल गॅसचं जे इक्वेशन आहे PV इज इक्वल टू RTला समान दिसते, फक्त थोडेसे चेंजेस आहेत. आता R इज अ गॅस कॉन्स्टंट आहे आणि इथला K सुद्धा आपला काय बघा कॉन्स्टंट आहे. मग होतं काय, R आणि Kच्या व्हॅल्यू इथं सिमिलर कन्सिडर केल्या जातात. आणि जर आपण सिमिलर कन्सिडर केलं तर Kच्या ऐवजी आपण इथं R पुट करू शकतो. त्यामुळे काय होणार, पाय v इज इक्वल टू RT. ओके, मग फर्दर समजा ह्याच्यामध्ये पुढं जाऊन जर अजून थोडे चेंजेस घेतले, समजा v इज दी व्हॉल्यूम ऑफ सोल्युशन कंटेनिंग n नंबर ऑफ मोल्स. समजा v हा व्हॉल्यूम आहे एखाद्या सोल्युशनच्या ज्याच्यामध्ये n एवढे नंबर ऑफ मोल्स आहेत, तर आपण काय लिहू शकतो, पाय v इज इक्वल टू nRT असं पण लिहिता येईल. आणि मग पुढं जाऊन काय केले, पाय इज इक्वल टू हा v जो आहे इकडं डिवाइड केला आहे फक्त, n/v इज इक्वल टू RT. मग आपल्याला माहीत आहे n/v म्हणजेच मगाशी मी सांगितलं, n/v म्हणजेच कोण असतं, कॅपिटल C, कॉन्सन्ट्रेशन. मग n/vच्या ऐवजी आपण इथं काय लिहू शकतो, पाय इज इक्वल टू CRT. म्हणजे ऑस्मॉटिक प्रेशर हे डायरेक्टली इक्वल कशाला येतं बघा, कॉन्सन्ट्रेशन गॅस कॉन्स्टंटशी रिलेटेड R आणि ॲब्सोल्यूट टेम्परेचरला. ही सगळी जी आत्ताची सांगितलेली जी इक्वेशन्स आहेत ही इक्वेशन पण खूप महत्त्वाचे आहेत, ह्याच्यावरती क्वेश्चन विचारला जातो. आणि हे आत्ताचे लास्टचं इक्वेशन झालं आपलं वॉन्ट ऑफ जनरल सोल्युशन इक्वेशन, ह्याच्यावरती पण बऱ्यापैकी क्वेश्चन्स तुम्हाला असतात. ओके स्टुडंट, इट इज रिगार्डिंग टू आवर सोल्युशन चॅप्टर. आजचा हा आपला शेवटचा पॉईंट होता सोल्युशन चॅप्टरमधला. इथं आज तुमचा हा सोल्युशन जो चॅप्टर आहे हा तुमचा संपतोय. ओके, थँक्यू.